गाईज आता आम्ही आलो आहे गणपतीपुळ्याच्या मंदिरला सकाळच्या 6 वाजता 5 वाजता आम्ही आलेलो पण आणि आम्हाला आरती जस्ट आमची थोडासा करता मिस झाली पण काय नाही आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती म्हणून आतमध्ये दाखवू नाही शकत पण आता जस्ट आतमध्ये तिकडे शूटिंग अलाउड नाही मेन गाभाऱ्यामध्ये तिकडे अलाउड आहे. हा बघा कळस त्रिशूळ. तर गाईस आता आपल्याला नेक्स्ट लोकेशन बघू कुठे जातो आहे. आता तर आम्ही अजून असणार 5-10 मिनटं मंदिरामध्ये आणि मग जाऊ मंदिराच्या बाहेर मग बघू. चलो आता आपण डायरेक्ट भेटूया नेक्स्ट लोकेशन. तर गाईस आता आम्ही जातोय प्रदक्षिणा मारायला आणि तुम्हाला आता इन्फो देतो. माझ्या मामा इकडचा पूर्ण इन्फो येईल की आम्ही एवढं मोठं प्रदक्षिणा का मारतोय ते. या डोंगरामध्ये गणपतीची सोंड आहे संख्यायिका आहे आणि जेव्हा आपण गणपतीचं दर्शन घेतो आणि जर प्रदक्षिणा नाही मारली तर दर्शन अपूर्ण होतं असं म्हणतात. त्यामुळे आपण आता प्रदक्षिणा मारायला चालू करूया आपण इकडून प्रदक्षिणा मारायला. मोर. तर काही इकडून आता आपण चालू करूया प्रदक्षिणा मारायला. मोरया जय. आता बंदुराला जायचं गणपतीला भाई पाठ कर ना भाई आरत्या वगैरे सगळं. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंदिर मामा की जय. अशा प्रकारे आमची प्रदक्षिणा चालू आहे गणपतीपुळे गणपतीची. मस्तपैकी आमचं शरीर पण बघा कसा व्यवस्थितपणे चालला आता आम्ही आमच्या प्रदक्षिणा कंप्लीट केली आहे. तर मस्तच होतं मला आली. तुम्हाला दाखवतो मी बाहेरून दाखवतो मंदिर. हे बघा हा बघा हा मेन मंदिर आहे आणि तो तिकडे बीच आहे. फायनली काही आता आम्ही आमच्या प्रदक्षिणा कंप्लीट केली. आता बघूया आपली नेक्स्ट लोकेशन कशी आहे कुठे आणि काय आहे ते नो आयडिया. बघू आता जाऊन. तर गाईज आता आम्ही निघालो आहे आमच्या मामाच्या वाड्यामधून आणि आता आम्ही जातोय आरेवारे बीचला. तो आहे इकडून 27 मिनिट्स लांब आहे. तर आता आम्ही जातोय आरेवारे बीच. येस अप्रॉक्स 12 किलोमीटर्स. तर चला जाऊ आता. आपली आरेवारे बीच पर्यंतची जर्नी स्टार्ट झाली आहे. चला आता आम्ही पोहोचलो आहे आरेवारे बीचला. पाऊस मगासपर्यंत तर आमची साथ देत होता पण आता त्यांनी साथ सोडली आहे आमची. आता तो पडतोय म्हणून आता आम्ही छत्री घेऊन फिरतोय. पोचत आल्या थोडंसं चालण्याचा रस्ता आहे ते तिथे पोचणं आणि मग तुम्हाला दाखवतो मी आजूबाजूचा मस्त सराउंडिंग. तर गाईस तुम्हाला दाखवतो मी आरेवारे बीच. हे बघा भरपूर चिखल आहे. चिखल आहे ब्रिजवर पाऊस पडल्यामुळे. आम्ही आता पाऊस बंद झालाय. मगाशी आम्ही गेलेलो एकदम पाण्याच्या आतमध्ये गेलेलो पण तेव्हा आमची बँड वाजली म्हणून आम्ही त्या व्हिडिओ नाही बनवू शकलो. पूर्ण शर्ट पासून पॅन्ट सगळे भिजली आहे आणि आता आम्ही जातोय आमच्या गाडीच्या इकडे परत कारण आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे तो मला पण नाही माहीत. बघू आता आपला नेक्स्ट स्टॉप काय. चला जाऊन पहिला गाडीच्या इकडे. आता आम्ही पोहोचलो आहे जयगड फोर्टला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की जयगड फोर्टची एंट्रन्स आहे. तर चला फुल स्पीडमध्ये एंटर करूया आतमध्ये आणि बघूया एन्जॉय करूया. बघूया किती चढायचं आहे ते सगळं बघूया. चला तर गाईज आता मी फोर्टच्या एंट्रन्सला आलो आहे. जयगड फोर्ट हा बघा किल्ला. हे बघा गाईज
नाही ते नाही ते कंपनीचे ते काय गाईज आता आम्ही जयगड फोर्ट म्हणून बाहेर आलो आहे आणि आता आम्ही नेक्स्ट कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जाणार आहे. तर चला जाऊया. गाईज आता मी आणि माझे बाबा आजोबा नाही बोलले तुम्हाला बाबा बोललो. आता आम्ही जातो जय विनायक मंदिर मध्ये तिकडे आहे. चला जाऊया फुल स्पीड मध्ये. छान आहे. हो म्हणजे जयगड किल्ला पेक्षा बरं आहे मेसेज गेला तर गाईज आज आम्ही 2 दिवसापासून इथे राहिलेलो मामाच्या वाड्यामध्ये आणि हा एक म्हणजे छोटेसे सगळे रूम नॉर्मल आहेत, कमी पैशामध्ये नॉर्मल वाईब्स एकदम. पण त्यांचं म्हणजे स्टेईंग क्वालिटी रूमचं सगळं वॉशरूम पाणी 24/7 सगळं एकदम क्लेनलीनेस फुल क्लेनलीनेस. एक गावच्या सारखा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर ह्या रूम मध्ये तुम्ही राहू शकता. आणि खूप छान वाटलं आम्हाला. आणि इथले जे केअरटेकर आहेत सौरभ सावंत ना बरोबर ना, तर त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला. अगदी मंदिरात जायचंय टायमिंग आजूबाजूला खायचं कुठली व्यवस्था आहे काय आहे सगळ्या अगदी म्हणजे व्यवस्थित. तर म्हणजे काही तुम्हाला इथे टेन्शन नाही घेऊन घरच्यासारखंच वातावरण तुम्हाला भेटतं. तिथे एकदम खुश आहे. आणि आम्ही त्याचे आजी आजोबा बरोबर आहे ना, ही सगळी नातवंड आहेत. हा माझा मुलगा आहे. त्याने एक मला ते नेतेवळी मला म्हणतो आई बाबा पाहिजेत, पण इथे जो स्पॉट आज दाखवला एकदम गुड वर्क. आणि तो आपले केअर एजंट सौरभ सावंत यांची जी सर्विस एकदम म्हणजे कायच वाटलं नाही की मी माझ्या गावात राहायला आलो आहे. परफेक्ट एकदम परफेक्ट. ओके डन. रूम भरपूर छोटे होते पण एकदम छान होतं. क्लिनिंग आणि त्याच्यामध्ये छोटे असले तरी चांगलं आहे असं. आणि क्लिनिंग वगैरे व्यवस्थित आहे. मन मोठं आहे. बाकीचे सगळे हेल्प करणारे आहेत. आपल्याला जसं हवं तसं ते अवेलेबल करून देतात म्हणून मला फार आवडलं.